डॉक्टर लता वाघेला BA भाग 2च्या तिसऱ्या सेमच्या विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण आहार आयोजनाची जी तत्त्वे होते तर त्या आहार आयोजनाच्या तत्त्वानुसार आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी आहार आयोजन करताना ICMRने तयार केलेली आहार मार्गदर्शिका कशी उपयुक्त होते त्याबद्दलचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर विचार केला होता. तर ICMRच्या सूचनेनुसार प्रत्येक भारतीयांना त्यांच्या वयानुसार, त्यांच्या दैनिक आवश्यकतेनुसार त्यांचा जो समतोल आहार आहे तो जरी वेगवेगळा असला तरी भारतीयांच्या आहार मार्गदर्शिकेमध्ये त्यांनी 5 गटांचा समावेश केलेला होता. ते गट काय आहे, त्या गटामध्ये कोणते पदार्थ येतात याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यात आपण 5 गटांमध्ये पाहिलं होतं. पहिला गट जो शरीर निर्मारक म्हणून प्रथिनांचा गट आहे, की त्या गटामध्ये कोणते पदार्थ येतात, ते किती एका वाढपात किती ग्रॅम असावे आणि किती वाढप असावे दिवसभरातनं याबद्दलची चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केली होती. दुसरा अन्नगट ओळख करून घेतली, तो म्हणजे शक्ती देणारा गट. त्याच्यानंतर तिसरा केवळ शक्ती देणारा गट. चौथा शरीराचं संरक्षण करणारा गट किंवा शरीरावर नियंत्रण ठेवणारा गट. आणि 5वा गट पाहिला होता दुय्यम शरीराला संरक्षण देणारा गट. तर हे जे गट आहे त्या गटांची आपण मागच्या पिरियडला ओळख करून घेतली होती. आज त्या गटांमध्ये कोणते पदार्थ येतात, किती प्रमाणात ते असायला पाहिजे, त्या संबंधितची जी संबंधित आहार मार्गदर्शिकेनुसार खाद्यपदार्थ व वाटप संख्या यांचा काय संबंध आहे तर त्याचा सविस्तर विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर त्यातला सगळ्यात पहिला जो गट आहे ऊर्जा गट. ऊर्जा गट हा भारतीय आहारामध्ये जवळपास 60 ते 70% असतो. त्यासाठी आपल्याला विशेष आहार आयोजनाची आवश्यकता नसते, कारण आपला दैनिक आहार आहे तो शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो, हा भारतीय व्यक्ती हा आपल्या रोजच्या आहारामध्ये ऊर्जा गटातील कर्बोदक आणि प्रथिनं आणि स्निग्ध या तिन्ही प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्यात समावेश करतो. म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये म्हणताना असं म्हटलं तरी चालेल की भारतीय लोकांच्या आहारामध्ये त्यांच्या 100% आहाराच्या कॅलरीपैकी 60% कॅलरी ही या धान्यांपासून पुरवली जाते किंवा ऊर्जा गटातील खाद्यपदार्थ आहे त्यापासून पुरवली जाते. आणि या 60% धान्यांमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, रागी हे जे आपलं मुख्य अन्न आहे किंवा जे आपल्या स्थानीय अन्न म्हणून जे ओळखलं जातं किंवा आपल्या प्रांतामध्ये, आपल्या भागामध्ये ज्याचा पीक जास्त निघतं त्या प्रकारचा तृणधान्यांचा आपण आहारामध्ये जास्त प्रमाणात पोटभर त्याचा आपण काय करतो, वापर करतो. उदाहरणार्थ गव्हापासून रवा तयार होतो, मैदा तयार होतो आणि या रव्या मैद्यापासून पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून आपण आपल्या आहारामध्ये खात असतो. जसं रव्याचा शिरा आहे, त्याच्यानंतर रव्याचे काय म्हणतात उपमा आहे, त्याच्यानंतर रव्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जे खाद्यपदार्थ, गोड आणि खारे पदार्थ आहे त्यांचा आपण आहारामध्ये समावेश करतो. त्याचप्रमाणे मैद्याचा तर भरपूर प्रमाणामध्ये आपण वापर करतो. जसं चिरोटे आहे, शंकरपाळे आहे, ब्रेड आहे, त्याच्यानंतर समोसा, कचोरी यांच्यावरचे जे आवरण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पराठे जे आपण आहारामध्ये घेतो या सगळ्यांमध्ये कुठेतरी मैदा आणि थोड्या प्रमाणामध्ये कणिक मिसळलेली असते. त्याचप्रमाणे म्हणजे गहू एक तर कणकेच्या स्वरूपामध्ये किंवा मग त्यापासून तयार केलेला रवा मैद्याच्या स्वरूपामध्ये आपण आहारामध्ये घेतो. त्याच्या खालोखाल आपल्या आहारामध्ये असलेला जो तृणधान्य आहे तो आहे तांदूळ. म्हणजे तांदूळाचा तर वापर रोज करतोच, परंतु त्यापासून तयार झालेल्या पोहे आणि लाया यांचासुद्धा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करतो. यापासून आपल्याला कर्बोदक मिळतात आणि कर्बोदकाचे जे इतर घटक आहे, सेल्युलोज आहे, हेमिसेल्युलोज आहे, पिष्टमय पदार्थ आहे, याशिवाय आपल्याला थायमिन, जीवनसत्व B1 हे सुद्धा काय होतं या तांदूळापासून आपल्याला प्राप्त होत असतो. याच्या वाढपाची संख्या आपण उष्णता आणि शक्ती प्रदान करणाऱ्या अन्नगटामध्ये होत असल्यामुळे या धान्यापासून तयार केलेल्या पदार्थाचं वाटपाची जी प्रमाण होतं ते आपण किती केलेलं आहे, एका वाटपामध्ये 25 ग्रॅम असे साधारणपणे किती वाटप पाहिजे दिवसभरातनं तर 9 ते 16 वाटप असायला पाहिजे. आता या 16 वाटपामध्ये आपण कोणते कोणते पदार्थ घेऊ शकतो हे या चार्टमध्ये त्याने दिलेलं आहे की ऊर्जा गट 1 वाढप आणि खाद्यपदार्थांचं प्रमाण. पहिला गट आहे व्यक्तीच्या कामाचे स्वरूप आणि शारीरिक स्थिती त्याची कशी आहे. त्याच्यानंतर वाढपाचं प्रमाण किती आहे, त्या वाढपामध्ये किती काय म्हणतात किती वाढप आहे, त्या वाढपामध्ये किती पदार्थाचं प्रमाण आहे. शिजवलेले खाद्यपदार्थ म्हणजे वाटीचा आकारमान दिलेला आहे, कारण तुमच्या घरामध्ये वेट मशीन नसेल
आणि त्याचप्रमाणे त्याचं सरासरी जे प्रमाण दिलेलं आहे ते या ठिकाणी त्यांनी इंडिकेट केलेलं आहे. तर पहिलं आहे सामान्य कामाचं स्वरूप किंवा सर्वसामान्य काम करणारा जर व्यक्ती असेल तर त्याला किती वाढप लागतात? 10 वाढप. एक वाढप मध्ये किती? 25 ग्रॅम. असे 10 वाढप म्हणजे जवळपास 250 ग्रॅम साधारण मध्यम साधारण आकाराची वाटीमध्ये खाद्यपदार्थ भरून आपल्याला तेवढं घेता येतो, त्याला देता येतो. म्हणजे त्याची जी दैनिक आवश्यकता आहे वरच्या गटाची ती पूर्ण होऊ शकते. याच्यामध्ये शिजवलेला अर्धी वाटी भात येतो, एक पोळीचा समावेश असतो, 2 फुलके. एक पोळी खात असाल तर 1 खा, फुलके खात असाल तर 2 खा. शिजवलेला भात अर्धा वाटी, कारण कच्चा भात आपण शिजवल्यानंतर तो फुगून डबल तिबल होतो, त्याच्यामुळे अर्धा वाटी भात, पण कोणता? शिजलेला आपल्याला भात खायचा आहे. त्याच्यानंतर पुऱ्या जर खात असाल तर 3 पुऱ्या, भाकरी खात असाल तर अर्धी भाकरी, ब्रेड जर तुम्ही खात असाल तर 2 ब्रेडचे नग, आणि समजा पोहे जर तुम्ही आहारात घेत असाल तर 2 टेबलस्पून. म्हणजे यापैकी कुठलाही एक घटक सरासरी प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. आणि समजा या सगळ्या घटकांचा जर तुम्ही आहारामध्ये समावेश केला तरीही सगळं मिळून तुम्हाला तुमच्या शरीराला किती घ्यायचं आहे? दिवसभरातनं 250 ग्रॅम द्यायचं आहे. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्री, धात्री स्त्री आणि खेळाडू असेल, अतिमेहनत करणारे लोक असेल तर या ठिकाणी खाद्यपदार्थ हे जरी असले तरी वाढपाच्या संख्येमध्ये मात्र काय केला जातो? या ठिकाणी बदल आपल्याला होताना दिसून येतो, किंवा वाढपाची संख्या वाढून आपण त्याची जी दैनिक आवश्यकता, वाढलेली दैनिक आवश्यकता असते ती वाढलेली दैनिक आवश्यकता आपण त्याला पुरवू शकतो. तर अशा पद्धतीने ऊर्जा गटामध्ये या खाद्यपदार्थांचा आपण रोज दैनिक आहारामध्ये समावेश करतो, आणि ते कोणती प्रमाणात करायला पाहिजे या ठिकाणी वाटीचं प्रमाण दिलेलं आहे. या सगळ्या काय म्हणतात तक्त्यांचा उपयोग तुम्हाला तुमचं स्वतःचं जे प्रॅक्टिकलमध्ये 7 दिवसाचं आहार आयोजन करायचं आहे तर त्या आहार आयोजनामध्ये तुम्हाला यातले पदार्थ घेता येऊ शकतात, आणि या पदार्थांच्या मदतीने तुम्ही स्वतःचं आहार आयोजन आरामात करू शकता. त्याच्यानंतरचा दुसरा जो गट आहे तो आहे केवळ कॅलरी प्रदान करणारा गट, ज्याच्यामध्ये नुसती काय कॅलरी आहे, त्यापासून इतर कुठलाच पोषक घटक आपल्याला मिळत नाही. आणि या गटामध्ये आपण सर्वसाधारणपणे स्निग्ध पदार्थ, संपृक्त आणि असंपृक्त, जे तेल, तूप, वनस्पती तूप आणि त्याच्यानंतर साखर आणि गूळ, हे जे काय आहे हे नुसते कॅलरी देणारे आहे. तर अशा या 5 पदार्थांचा आपल्या आहारामध्ये आपण खाद्यपदार्थांमध्ये उपयोग करतो. डायरेक्ट तेल, तूप जरी त्याचा आपण वापर करत नसला तरी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थ तयार करताना आपण या 5ही गटातील काय म्हणतात पदार्थांचा आपण आपल्या आहारामध्ये उपयोग करत असो. यांचा पासून आपल्या शरीराला काय मिळते? ऊर्जा पुरवण्याचे काम या खाद्यपदार्थापासून साधारणपणे केले जाते. साखरेपासून केवळ कॅलरी मिळते, पण साखर घालून केलेल्या पदार्थापासून कॅलरीच्या सोबत तो जो पदार्थ असेल त्या पदार्थामध्ये असलेले इतर पोषक घटकही आपल्याला प्राप्त होऊ शकतात. की जसं तुम्ही रव्याचा शिरा केला तर रव्याचा शिरा तयार करताना रव्यापासून मिळणारी कॅलरी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकले आहे त्यापासून मिळणारी कॅलरी, त्याच्यामध्ये साखर टाकली आहे त्यापासून मिळणारी कॅलरी, म्हणजे कॅलरीचं प्रमाण या ठिकाणी तुमचं काय होतं? वाढून जातं. आणि त्यामध्ये असलेले जे पोषक तत्व असतात, जसं या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलं आहे की पेढ्या जर तुम्ही आहारात घेतला तर दुधापासून जीवनसत्व अ प्राप्त होतं, त्याच्यानंतर प्रथिनं त्यापासून मिळतं, आणि त्यापासून स्निग्ध पदार्थसुद्धा तुम्हाला मिळत असतो. याच्या वाढपाची संख्या मात्र आपल्याला त्यांनी खूप लिमिटेड दिलेली आहे. एक वाढप म्हणजे फक्त 5 ग्रॅम दिलेला आहे, आणि 5 ग्रॅम जर तुम्हाला वजन नसेल तुमच्या घरामध्ये तर 1 चहाचा चमचा भरून जर तुम्ही साखर घेतली, मी मागे सांगितलं होतं की 1 चहाचा चमचा म्हणजे 5 ग्रॅम होते. म्हणजे दिवसभरात तुम्हाला किती चमचे घ्यायचे आहे साखर? 5 चमचे साखर घ्यायची आहे. मग तुम्ही चहात घ्या, मग दुधात घ्या, किंवा एखाद्या खाद्यपदार्थाच्या माध्यमातून घ्या. त्याच्यामुळे एका दिवसामध्ये 5 वाढप 25 ग्रॅम त्याचं एकूण वजन होतं, आणि 1 चहाचा चमचा म्हणजे 5 ग्रॅमचं. अशा प्रकारे तुम्हाला 5 चहाचे चमचे दिवसभरातनं साखर घेता येईल. यापैकी वनस्पतीज स्निग्ध किती घ्यायचं आणि प्राणिज्ञ स्निग्ध किती घ्यायचे आहे हे सुद्धा प्रमाण ठरवताना त्यांनी सांगितलेलं आहे ICMRने की वनस्पतीज 15 ग्रॅम आणि प्राणीचे स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल, तूप, लोणी, दूध, दुधाचे पदार्थ हे किती ग्रॅम असायला पाहिजे? फक्त 10 ग्रॅम असायला पाहिजे. हे प्रमाण आवश्यकतेनुसार आपल्याला
आपल्याला कमी जास्त करता येऊ शकतं. प्राणिज पदार्थांमध्ये फक्त मी या ठिकाणी दूध आणि दुधाचे पदार्थ जरी घेतले असेल तरी या ठिकाणी मांसाहारी लोक अंड, त्याच्यानंतर मांस या सगळ्यांचा वापर ते लोक करू शकतात आणि त्याच्यामुळे त्याचं प्रमाण अतिशय लिमिटेड दिलेलं आहे. परंतु आम्हाला म्हणजे आपल्या भारतीय लोकांमध्ये हे जे पदार्थ आहे, जे आपल्या शरीराला नको असलेले पदार्थ आपण जास्त आहारात घेतो आणि त्याच्यामुळे आपल्याला श्रीमंत गटामध्ये किंवा उच्चवर्गीयांमध्ये काय म्हणतात लठ्ठपणा हा आजार दिसतो आणि गरिबांमध्ये मात्र कुपोषणासारखी स्थिती दिसते. म्हणजे ज्यांना जितकं लागतं तेवढं त्यांना पुरेसं मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या भारतीय समाजामध्ये अशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरचा तिसरा आणि महत्त्वपूर्ण गट आहे ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं अस्तित्व आहे तो म्हणजे प्रथिनेयुक्त गट. या प्रथिनेयुक्त गटांमध्ये आपण मागेच अभ्यासलं होतं की यामध्ये विविध प्रकारच्या डाळी, कडधान्य, दूध आणि दुधाचे पदार्थ, याशिवाय मांस, मासे, अंडी या सगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश होतो. या खाद्यपदार्थाच्या माध्यमातून शरीराला प्रथिनांची पूर्तता होते. परंतु या प्रत्येक पदार्थामध्ये असलेला प्रथिनांचा दर्जा हा हेही आपण अभ्यासलेला आहे की प्राणिज पदार्थांमध्ये प्रथिनांचा दर्जा हा उच्च प्रतीचा असतो, परंतु डाळी, कडधान्य यामध्ये असलेला प्रथिनांचा जो दर्जा आहे तो निम्न प्रतीचा असल्यामुळे आपण भारतीय लोक यांनी जर यांचा एकत्र वापर केला किंवा काही काय म्हणतात वनस्पतीज पदार्थासोबत जर प्राणिज पदार्थांचा वापर केला तर मात्र त्या पदार्थाचं पोषण मूल्य आपल्याला वाढवता येतं. या खाद्यपदार्थापासून केवळ प्रथिनेच मिळतात असं नव्हे, तर याशिवाय आपल्याला जीवनसत्व, कॅल्शियम आणि इतर जी खनिज पदार्थ आहे जसं आयोडीन आहे, लोह आहे, हेही काही प्रमाणामध्ये काही अंशामध्ये आपल्याला या प्रथिन गटातील खाद्यपदार्थापासून प्राप्त होतात. प्रथिनं तर होतातच, याशिवाय इतरही पोषक घटक आपल्याला प्राप्त होतात. त्याच्यामुळे प्रथिन गटातील खाद्यपदार्थांचं जे नियोजन केलं जातं आहाराजनामध्ये ते अगदी व्यवस्थितरित्या जर केलं तर आपल्या शरीराला कधीही प्रथिनांची कमतरता पडणार नाही, कॅल्शियमची पडणार नाही, कोणत्या जीवनसत्वाची किंवा कोणत्या खनिज पदार्थाची पडणार नाही. म्हणजे आपला आहार एकूणरित्या समतोल होऊ शकतो. विविध स्वरूपाचे खाद्यपदार्थ असल्यामुळे याची संख्या, वाढपाची संख्या ही वेगवेगळी असू शकते. हाच तक्ता पुन्हा खाली दिलेला आहे. खाद्यपदार्थांमध्ये डाळी, कडधान्य, दूध, दुधाचे पदार्थ, अंडे, मांस, मासेही दिलेले आहे. त्यांचं एक एक वाढप दिलेलं आहे. एक एक वाढपमध्ये किती पदार्थ घ्यायचा हे दिलेलं आहे की जसं डाळी आणि कडधान्य यांचं काय म्हणतात एक वाटपमध्ये किती घ्यायला पाहिजे, 25 ग्रॅम आहे ना. आणि हे 25 ग्रॅम कोणासाठी, सर्वसामान्य व्यक्तीसाठी किती वाढप पाहिजे, 3 वाढप. म्हणजे जवळपास किती झालं, 75 ग्रॅम दिवसभरातनं डाळी घ्या, कडधान्य घ्या, कोणत्याही याच्यामध्ये घ्या किंवा दोन्हींचा तुम्ही एकत्र वापरही करू शकता. की समजा 40 ग्रॅम तुम्ही कडधान्य खाल्लं असेल तर डाळी फक्त तुम्हाला 35 ग्रॅम घेतलं तरीही तुमचं 75 ग्रॅम दिवसभराची जी मागणी आहे ती पूर्ण होऊ शकते. मग सकाळ, दुपार, रात्री, संध्याकाळचा नाश्ता या कोणत्याही भागामध्ये किंवा कोणत्याही आहाराच्या माध्यमातून तुम्हाला डाळी आणि कडधान्य तुमच्या शरीराला दिवसभरातनं 75 ग्रॅम पुरवायचे आहे. कोणाला, सर्वसामान्य व्यक्तीला. दुधाचे पदार्थ किती घ्यायचे आहे, 150 लिटर म्हणजे जवळपास अर्धा पाव दूध किंवा दुधाचे पदार्थ, मग ताक, लोणी, दही आहे ना, कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या शरीराला 150 मिलीलिटर दिवसभरातनं पोहोचवायचं आहे. मग सकाळी तुम्ही 50 ग्रॅम दूध घ्या, दुपारून तुम्ही 50 ग्रॅम खीर खा आणि रात्री तुम्ही पुन्हा 50 ग्रॅम दूध घेतलं असं घेतलं तरी चालेल. किंवा मग सकाळी 50 ग्रॅम दूध घेतलं, दुपारी 50 ग्रॅम दही घेतलं, संध्याकाळी 50 ग्रॅम जर तुम्ही ताक घेतलं तरीही चालेल. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे असेल तुम्ही त्या पद्धतीने तो पदार्थ घेऊ शकता. परंतु दिवसभरातनं तो किती असायला पाहिजे, कमीत कमी 150 मिलीलिटर दूध किंवा दुधाच्या पदार्थांचा तुमच्या शरीराला पुरवठा झाला पाहिजे. जर मांसाहारी लोक असेल तर त्यांनी दिवसभरातनं केव्हाही सकाळ संध्याकाळ केव्हाही त्यांच्या आहारात एक अंड त्यांना खाता येतं. मासे असेल तर ते 30 ग्रॅम त्यांना दिवसभरातनं खाता येऊ शकतात. गर्भावस्था, धात्री अवस्था, खेळाळू आणि वाढते वय यामध्ये काय असतात, ही जी वाढपाची संख्या वर 3 दिलेली आहे ती वाढपाची संख्या डाळी आणि कडधान्याची या ठिकाणी 4 होते. प्लेयर असेल किंवा वाढत्या वयाची व्यक्ती असेल, किशोरावस्थेपर्यंतची वाढीच्या वयाची व्यक्ती असेल तर त्याला 5 वाढपपर्यंत देता येतात. म्हणजे 4 वाढप म्हणजे किती झाले, डाळ आणि कडधान्य 25 चोकू 100 आणि इथे 25 पाची 125 ग्रॅमपर्यंत द्यायचं आहे. दुधाचे पदार्थ पुन्हा 150 ml,
अंड खात असेल ती स्त्री किंवा तो खडाळू व्यक्ती तर 1 अंड आणि 50-30 ग्रॅम मांस किंवा मासे त्याला देता येतात. प्रत्येक एक वाढपापासून 5 ते 6 ग्रॅम त्यांना जर अशा प्रकारे डाळी, कडधान्य, दूध, दुधाचे पदार्थ, अंडे, मांस, मासे हे सगळे पदार्थ जर ती व्यक्ती दिवसभरातनं केव्हा तरी खात असेल किंवा सांगितलेल्या प्रमाणानुसार खात असेल तर प्रत्येक वाढपामध्ये म्हणजे 25 ग्रॅमपासून त्यांना 5 ते 6 ग्रॅम प्रथिनं प्राप्त होतात. वाढपाचे सुचवलेले प्रमाण वय व शरीर यष्टीप्रमाणे आपल्याला कमी जास्त करता येते. वजननुसार, त्याच्या कामाच्या प्रकारानुसार, हवामानानुसार आपल्याला याच्यामध्ये बदल करायचा आहे. फक्त एक गाईडलाईन दिलेली आहे. या गाईडलाईनच्या मदतीने आपल्याला प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी समतोल आहार तयार करायला ही गाईडलाईन आपल्याला काय करते, मदत करते. वाढत्या वयात सर्वाधिक वाढप संख्या आपल्याला दिसून येते. याचा अर्थ असा की वाढीच्या वयामध्ये प्रथिनांची अधिक गरज असते आणि गर्भावस्थेमध्ये तिच्या गर्भाच्या वाढीसाठी दुग्धासर्जन काळामध्ये मुलाच्या दुधापासून मुलांचं जे संगोपन केलं जातं आईच्या माध्यमातून त्यासाठी आणि सर्वसामान्य स्त्रीपेक्षा तिला अधिक प्रथिनांची आवश्यकता असते. त्यामुळे वाढप संख्यांमध्ये आपण या ठिकाणी वृद्धी केलेली आहे. पदार्थ मात्र आपल्याला फारसे बदलता येणार नाही, पण वाढपाची संख्या बदलून आपण तिची जी प्रथिनांची किंवा पोषक घटकांची वाढलेली मागणी आहे ती आपल्याला पूर्ण करता येऊ शकते. त्याच्यानंतरचा चौथा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण गट आहे ज्यामध्ये आपल्याला खूप चॉईस असतो. ही भाजी आवडते, ती आवडत नाही, अमकंच आवडतं, टमकंच आवडत नाही, परंतु तो गट आपल्या शरीराचं संरक्षण करतो. त्याच्यामुळे संरक्षक गट अन्नपदार्थाचा या समावेशमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा विशेषतः समावेश होतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये माझं असं पाहण्यात आलेलं आहे की ही जी भाज्यांची नावं दिलेली आहे पालक, मेथी, माठ, चवळी, मुळ्याची पानं, चाकवत, आंबट चुका, आंबाडी ह्या आणखीन काही वेगळ्या प्रकारच्या स्थानिय भाज्या आहेत. तर त्या स्थानिय भाज्यांमध्ये सर्वसाधारणपणे पालक ही सर्वांना आवडीची असते, पण बाकीच्या भाज्या मात्र फारशा आहारामध्ये घेतल्या जात नाही. पण विद्यार्थी मैत्रिणींनो त्यामध्ये असलेले पोषक घटक म्हणजे जीवनसत्व अ, जीवनसत्व क हे इतक्या जास्त प्रमाणात आहे. त्याचबरोबर त्यामध्ये लोह आणि कॅल्शियम यांचंसुद्धा भरपूर प्रमाण असल्यामुळे तुम्हाला त्याचं आता आहारीय दृष्टिकोनातून महत्त्व तुम्ही अभ्यासल्यानंतर मात्र एक औषधीच्या स्वरूपात का असेना किंवा आवडतं म्हणून न खाता एखाद्या वेळेस न आवडीचा पदार्थ हे शरीरासाठी उत्तम म्हणून जर तुम्ही आहारात घेतला तर निश्चित त्याचा तुम्हाला 100% फायदा होतो. म्हणून पालेभाज्या स्वस्त परंतु आरोग्य राखी मस्त या म्हणीनुसार आपल्याला पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. मग सकाळी एक दिवस पालक खा, एक दिवस मेथी खा किंवा सकाळी पालकाचे पराठे घातले तर संध्याकाळी मेथीची भाजी खा. म्हणजे ह्या भाज्या ज्या आहे या भाज्या तुम्ही इतर भाज्यांच्या सोबत मिक्स स्वरूपामध्ये घेऊ शकता. त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पराठे करू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे मुठिया प्रकार जो तुम्हाला सांगितलेला आहे तो मुठिया प्रकार करता येतो. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कोफ्ते तयार करून तुम्ही भाज्यांमध्ये त्याचा वापर करू शकता. कुठलाही पदार्थाच्या स्वरूपामध्ये खा, परंतु विद्यार्थी मैत्रिणींनो पालेभाज्यांचा दिवसभरातनं एक तरी पालेभाजी दिवसाच्या एक आहारातनं तरी तुम्हाला पालेभाजी मिळणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुमच्या शरीराचं संरक्षण आणि शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांवर नियंत्रण होणार नाही. याचं वाढपाची संख्या दिलेली आहे. एक वाढप कमीत कमी 50 ग्रॅम म्हणजे अर्धा वाटी चिरलेली भाजी म्हणजे तुम्हाला 50 ग्रॅम ही भाजी मिळू शकते. म्हणजे जेव्हा तुम्ही पानं निवडता तर ते एक 100 ग्रॅम भाजी जेव्हा निवडाल त्याची अर्धी भाजी 50 ग्रॅम होते. म्हणजे अर्धा वाटी एखादी भाजी दिवसभरातनं खायला आरोग्याच्या दृष्टिकोनातून काहीही हरकत नाही. याशिवाय पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या ज्या भाज्या आहे आणि फळं आहे यांचासुद्धा तुम्हाला समावेश करायचा आहे. यामध्ये लाल भोपळा, गाजर, आंबाडीची फुलं इत्यादी सारख्या म्हणजे तुमच्या सीझननुसार मिळणाऱ्या परंतु ज्याच्या अट एवढीच आहे की ज्याचा रंग पिवळा किंवा नारंगी आहे अशा प्रकारच्या भाज्या आणि फळांचा तुम्हाला दिवसभरातनं वापर करायचा आहे. हा वापरही तुम्हाला किती करायचा आहे, फक्त 50 ग्रॅम करायचा आहे. वाटीमध्ये जर त्याचं प्रमाण घेतलं तर फक्त अर्धा वाटी होते आणि अर्धा वाटीत आपण चालता फिरता खाऊ शकतो. फक्त आपल्याला आवडतं नावडतं हा जो थोडासा आपला अट्टाहास आहे तो थोडासा बाजूला ठेवून आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा पदार्थ माझ्यासाठी महत्त्वाचा आहे ही जर धारणा ठेवून जर तुम्ही रोज हे पदार्थ खाल्ले हळूहळू तुम्हाला या पदार्थाची सवय लागेल. सवय लागली की हे पदार्थ आवडू लागतात. आवडू लागले की मग तो तुमचा दैनिक आहार व्हायला फारसा वेळ लागणार नाही. याच्यामध्ये तुम्ही पपईची एखादी फोड खाऊ शकता,
आंबा मात्र सगळ्यांना आवडतो, त्याच्यामुळे आंब्यासाठी सांगायची आवश्यकता नाही. संत्रंही काही लोकांना आवडतं, मोसंबी आवडते, खरबूज आवडतं. तर या फळांमधनं यांचे सगळ्यांचे रंग साधारणपणे पिवळ्या नारंगी रंगाचे असतात, अबोली बदामी कलरचे असतात आणि या सगळ्यांमध्ये जीवनसत्व अचा पूर्व घटक म्हणजे कॅरोटीन भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि याशिवाय इतरही खनिज पदार्थ कमी जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळे आपण शाकाहारी लोकांना डायरेक्ट जीवनसत्व अ मिळत नाही, म्हणून आपल्याला त्याचा पूर्व घटक शरीरामध्ये जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत जीवनसत्व अ मिळणार नाही. जीवनसत्व अ मिळालं नाही तर डोळ्यांचं त्वचेचं जे कार्य आहे आपल्या शरीरामध्ये तर ते कार्य योग्य प्रकारे पार पाडलं जात नाही आणि त्याच्यामुळे निदान डोळे आणि स्किनच्या त्वचेच्या कार्यासाठी तरी तुम्हाला पिवळ्या नारंगी भाज्या आणि फळांचा आहारामध्ये समावेश करता येतो. खाली दिलेले विविध प्रकारच्या फळांची नावं वाचले मी. त्यातलं फक्त एक फळ तुम्हाला एक वाढप 50 ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी खायचं आहे. खूप जास्त खायचं नाही, म्हणजे अर्धी वाटी काय म्हणतात कोणती भाजी, पालेभाजी, त्याच्यानंतर अर्धी वाटी फळभाजी किंवा फळं ऑरेंज रंगाचे किंवा नारंगी रंगाचे भाज्या किंवा फळं 50 ग्रॅम. त्याच्यानंतर जीवनसत्व क युक्त खाद्यपदार्थ म्हणजे भाज्या आणि फळांमध्ये खाद्यपदार्थामध्ये रुची निर्माण करणाऱ्या जीवनसत्व क च्या विविध फळांचा समावेश करता येतो. याच्यामध्ये आवळा आहे, लिंबू आहे, हे जीवनसत्व क नी समृद्ध असलेले स्रोत आहे. त्याशिवाय कैरी, कवठ, द्राक्ष यापासून सुद्धा जीवनसत्व क मिळतात. त्याच्यामुळे यातलं तुम्हाला जे काही आवडत असेल जीवनसत्व क साठी त्या भाज्या किंवा फळांचा तुम्हाला एक वाढप पुन्हा 50 ग्रॅम किंवा अर्धी वाटी एवढ्या प्रमाणामध्ये उपयोग करायचा आहे. या ठिकाणी जीवनसत्व क युक्त पदार्थांचा वापर करताना किंवा तुम्ही मांडलेली कडधान्यसुद्धा तुमच्या आहारामध्ये सलाडच्या स्वरूपामध्ये खाऊ शकता. यापासून सुद्धा तुम्हाला जीवनसत्व क मिळतं. फक्त तेवढीच आहे की क जीवनसत्व गटातील खाद्यपदार्थ खाताना शक्यतोवर त्यावर कुठल्याही प्रकारची शिजवण्याची किंवा कुठल्याही प्रकारचे आम्ल अल्कलीच्या किंवा उष्णतेच्या माध्यमात न येता आहे त्या स्वरूपामध्ये आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा त्याला पटकन धुवा. शक्य असेल तर सालीसकट खा, शक्य नसेल तरच साल काढा आणि साल काढल्यानंतर लगेच त्याचा आहारामध्ये उपयोग करा, तरच तुम्हाला जीवनसत्व क मिळतं. कारण जीवनसत्व क हे शीघ्रनाशी आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्याचा पुरवठा करताना आपल्याला थोडीशी ही काळजी घेणे आवश्यक आहे. वाढपाचं संख्या एक सांगितलेली आहे 50 ग्रॅम, अर्धी वाटी चिरलेल्या भाज्या आणि फळाचा. थोडक्यात जर सांगायचं झालं तर सगळ्या प्रकारच्या फळभाज्या यांच्या वाढपापासून जीवनसत्व अ यांची 1/4 गरज ही पूर्ण होऊ शकते. जीवनसत्व क मिळतं. त्याशिवाय लोह, कॅल्शियम यांचीसुद्धा पूर्ती होते आणि एक आवळा क जीवनसत्वाची दैनिक आवश्यकता एका आवळ्यामधनं जीवनसत्वात कची जेवढी आवश्यकता आहे 50 मिलीग्रॅम दिवसभराची ती आरामात पूर्ण होऊ शकते. त्याच्यामुळे आवळा जर आवडत असेल तर तो फक्त मार्केटमधनं आणा, त्याला धुवा आणि लगेच त्याला खा. आवळा घेताना तो उन्हामध्ये राहणार नाही याची थोडीशी काळजी घ्या. त्याच्यानंतर शेवटचा जो गट आहे तो आहे दुय्यम संरक्षक गट. याच्यामध्ये उरलेल्या ज्या इतर भाज्या आहे की ज्या नारंगी रंगाच्या नाही, पिवळ्या रंगाच्या नाही, पालेभाज्या नाही आहे आणि आंबट चवीच्या नाही आहे, म्हणजे ज्या रेषायुक्त भाज्या आणि फळं आहे या सगळ्याचा समावेश जीवनसत्व 5व्या गटामध्ये होतो. या भाज्या आणि फळं यांचा समावेश या वरच्या गटामध्ये झालं नाही. त्या सगळ्या भाज्या आणि फळं खाली दिलेले आहे. फळभाज्यांमध्ये भेंडी, ढेमस, वांगे, दोडके, गिलके, कारले, फणस, शेंगांमध्ये चवळीच्या शेंगा, गवारीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, सावणकेवडा, आणखीन काही वेगळ्या प्रकारच्या शेंगा तुमच्या भागामध्ये उपलब्ध असेल तर त्या. कंदमुळांमध्ये कांदा, मुळा, बीटरूट, सुरण. फळांमध्ये चिक्कू, टरबूज, कवठ, सफरचंद, पेरू, केळ हे जे सगळे पदार्थ आहे या चारही प्रकारच्या फळभाज्या, शेंगा, कंदमुळं, फळं यापैकी कुठलाही एका गटाचा वापर तुम्ही फक्त एक वाढपामध्ये म्हणजे 50 ग्रॅम किंवा अर्धी वाटी घेतलं तरीही तुमची दैनिक आवश्यकता ही दुय्यम संरक्षक अन्न गटाची पूर्ण होऊ शकते. एक वाढपमध्ये 50 ग्रॅम आणि वाटीमध्ये जर त्याला मोजलं तर अर्धीच वाटी होते. फळ घ्या अर्धी वाटी किंवा यातला कुठल्याही प्रकारच्या फळं घ्या किंवा भाज्या घ्या. या अन्न गटाचे 2 किंवा 3 वाढप मात्र रोज आपल्याला घ्यावे लागतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जो इतर दुय्यम गट आहे तो किती घ्यायचा आहे, 150 ग्रॅम घ्यायचा आहे. पण एका वेळेस न घेता तो तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री या 4 भागांमध्ये केव्हाही घेऊ शकता.
तिन्ही भागामध्ये जर 50-50 ग्रॅम घेतलं, 2 भागांमध्ये सकाळी 50 ग्रॅम फळभाजी घेतली, दुपारून 50 ग्रॅम जर संध्याकाळी फळ घेतलं, दुपारून जर तुम्ही कंदमुळाचा वापर केला किंवा शेंगांचा भाज्याचा वापर केला, तरीही तुमची 150 ग्रॅम दैनिक आवश्यकता ही आरामात आणि सहज पूर्ण करता येते. फक्त आपण याबाबत थोडंसं चौकस बुद्धीचा वापर करत नाही आणि त्याच्यामुळे वाढपाचं जे प्रमाण दिलेलं आहे या ठिकाणी 3 वाढप आवश्यक आहे. यातले 2 आणि 3 वाढप जर तुम्ही रोज घेतले, एक आहे पण समजा 2 आणि 3 घेतले, तर तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या औषधांची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमच्या आहाराला लागणारा जो समतोल आहार आहे या एवढ्या पदार्थात तर तुम्हाला आरामात मिळू शकतो. आणि त्याच्यामुळे संबंधित चर्चेवरून दैनिक आहार आयोजन करताना प्रत्येक गटाला आहारात प्रमाणित स्थान द्यायचं आहे. आणि असं जर तुम्ही स्थान दिलं 50-50 ग्रॅम सगळ्याच प्रकारच्या भाज्या आणि फळांचा दिवसभरातनं जर तुम्ही वापर केला, त्याच्यानंतर प्रथिन आहे, ऊर्जा गट आहे, त्याच्यानंतर स्निग्ध गट आहे ना, तर या सगळ्या पदार्थांचं म्हणजे एकूण आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये कर्बोदक, प्रथिन, स्निग्ध, जीवनसत्व, खनिज पदार्थ आणि पिण्यासाठी लागणारं पाणी या 4ही गटांचा आपण त्या पद्धतीने वापर केला तर आपल्याला समतोल आहार मिळेल. आणि समतोल आहाराच्या अभावी शरीरावर जे दुष्परिणाम होतात त्या दुष्परिणामापासून आपल्याला शरीराचं संरक्षण करता येईल. त्याच्यामुळे विद्यार्थी मैत्रिणींनो, सध्या कोरोना काळामध्ये जीवनसत्व क हे तुम्हाला रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असल्यामुळे बाकी सगळ्या पदार्थांच्या सोबत जीवनसत्व क युक्त पदार्थ आर्जवून आहारामध्ये घ्या. आणि अशा पद्धतीने आहार आयोजन करून गृहिणी कुटुंबातील सर्व सदस्यांना समतोल आहाराचा पुरवठा करू शकते. आता आपल्या युनिटमधला शेवटचा जो भाग राहिला आहे तो विविध अवस्थेतील आहार. या विविध अवस्थेतील आहारामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं आहार आयोजन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं ज्यापासून निर्माण झालेलं आहे, निर्मिती झालेली आहे अशा गर्भवती स्त्री, त्याच्यानंतर जेव्हा ती बाळंतीण होते तिला आपण धात्री स्त्री म्हणतो. आणि त्यानंतर त्या मुलाचं जे संगोपन होतं म्हणजे तुम्हाला गर्भवती स्त्री, त्याच्यानंतर ती प्रसूती झाल्यानंतर धात्री स्त्री, तिने जन्माला घातलेलं बाळ आणि त्या बाळाचं रूपांतर किशोरावस्थे होईपर्यंत हा जो कालावधी आहे त्या सर्व लोकांच्या आहार आयोजनाबद्दल तुम्हाला विविध अवस्थेतील आहार आयोजन कसं करायचं, त्याच्यामध्ये कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. म्हणजे समतोल आहाराचे हे जे आहार मार्गदर्शिकाचे 5 गट दिले आहे त्या गटाच्या मदतीने आपल्याला प्रत्येक अवस्थेतील व्यक्तींसाठी समतोल आहार तयार करायचा आहे. तर त्याबद्दलची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही घरी राहा, सुरक्षित